नमस्कार. सद्गुरू बाळूमामा या यूट्यूब चॅनलवरती मी अनिल वडर तुमचं खूप मनापासून स्वागत करतोय. तर आज पहिल्यांदाच मी शूटिंगच्या माध्यमातून ह्या नवीन प्रॉडक्टचा मी वापर करतोय आणि हे आहे लॅव्हलियर वायरलेस मायक्रोफोन. आणि ह्या वायरलेस माईकची आपल्याला श्री लग्मण्णा रामा कांबळे पुणे यांच्याकडून भेट मिळाली आहे. त्यांनी आपल्या चॅनलला ह्या मायक्रोफोन गिफ्ट दिलेला आहे आणि मी आपल्या सद्गुरू बाळूमामा या चॅनलच्या वतीनं आणि आमच्या वतीनं मी श्री लग्मण्णा रामा कांबळे पुणे लता मंगेशकर हॉस्पिटल यांचं मी खूप खूप आभार मानतो. आणि कांबळे साहेब खूप खूप धन्यवाद. आज तुमच्यामुळं ह्या एका आपल्या चॅनलसाठी उपयोगी येणाऱ्या वस्तूचं मी आज अनावरण करतोय. तर आज पहिल्यांदा मी रेकॉर्ड केलेला आहे ह्याच माईकने. आणि मित्रांनो, या माईकचा उपयोग आमच्या जे बाळूमामांचे भक्त आहेत त्यांचे अनुभव आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यासाठी, रेकॉर्ड करण्यासाठी ह्याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. तर पुन्हा एकदा मी कांबळे साहेबांचं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद साहेब. जय बाळूमामा. जय बाळूमामा. सद्गुरू बाळूमामा या यूट्यूब चॅनलवरती मी अनिल वडर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतोय. तर आज पहिल्यांदा मी बाळूमामांच्या बद्दलची माहिती तुम्हाला ह्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप म्हणजे सद्गुरू बाळूमामा या चॅनलच्या माध्यमातून माझ्याशी जोडले गेलेले बाळूमामांचे भक्त, ते मी या भक्तांचं मी व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केलेला आहे. तर या आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये श्री लग्मण्णा रामा कांबळे यांनी बाळूमामांच्या आवडीनिवडी असं एक आपल्याला एक छोटीशी माहिती त्यांनी शेअर केलेलं आहे. तर ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि आय होप तुम्हाला नक्कीच आवडेल. तर ती माहिती अशी आहे की जोंधळ्याची भाकरी, उडदाचे डांगर, उडदाची आमटी, हरभऱ्याची भाजी, बावट्याची उसळ आणि शेवग्याच्या शेंगाची आमटी हे जिन्नस मामांना खूप आवडत असत. त्यांचा आहार अगदी योग्य प्रमाणात असायचा. आणि पट्टणकोडोलीच्या पारूबाई ज्योती कुंभार या मामाने मानलेल्या भगिनी होत्या. त्या मामांच्या भोजनानंतर त्यांना फुटाण्याच्या खुसखुशीत डाळ जेवल्यानंतर त्यांना द्यायच्या. आणि त्यावेळेला मामा म्हणायचे की फुटाण्याची डाळ खाल्ल्यानंतर बहुधा मामा असं म्हणायचे की अरे, डाळ खाल्ल्यावर तोंडाला काय छान चव येते बघ. आणि ते म्हणायचे, अगं मी गरिबांचा देव आहे. ते म्हणायचे, मी गरिबांचा देव आहे. दररोज आंघोळ करून मला एखादं फूल, एखादं फळ किंवा एखादा गुळाचा खडा प्रेमाने दिला तरी माझं भागून जातं. आणि एखादी उदबत्ती पेटवून ओवाळली तरी मला माझी भक्ती केलेली मला खूप आवडते. तर ते पुढे म्हणतात की फक्त श्रद्धा हवी आणि ती पण खूप प्रेमाने त्यांनी श्रद्धा केली पाहिजेत असं बाळूमामा म्हणतात. जी लोक माझ्यावर खूप श्रद्धेने मला आवाज देतात, मी त्यांना कधीच मोकळं सोडत नाही असं ते मामा म्हणतात. तर नक्की सांगा, तुम्ही हे व्हिडिओ बघा, पूर्ण भेटलेला असालच नक्की माहिती आहे. तर कमेंटसुद्धा नक्की करा. अशाच पद्धतीनं जे आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर किंवा एखाद्या ठिकाणी जर काही लेख येत असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत मी पोचवायचा प्रयत्न करीन. काही व्हिडिओमध्ये कमी जास्त असल्यास तर नक्कीच तुम्ही समजून घ्या. सुरुवात आहे आपली ह्या व्हिडिओची. तर नक्कीच तुमच्या सहकार्याने पुढं खूप चांगल्या पद्धतीनं हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आणि परत तुमची एखादी बाळूमामांची जर अनुभव असेल तर नक्कीच तुम्ही मला या पुढे स्क्रीनवर तुम्हाला मी नंबर दिलेला आहे, तर नक्कीच या मोबाईल नंबरवर संपर्क करा.